सारे सकाळचे कुठं जाऊन बसले काय ना बाई ये. यांना म्हणले त्या पापड्या वाळत ठेवल्या तिथं लक्ष ठेवावं. सारखे कावळे नाले त्रास द्या त्या. पण काच गेले कुठं तरी निघून. काय कामाचे नाही ग बाई. एक उन्हाळचे तर एवढे वाळवानं घालते पण एक वाळवणाला मदत करीत नाही का आपण इकडं लक्ष ठेवावा का काय का बायकोमध्ये आवरी ती. काय ध्यानावं नाही बाई. लई कडक ऊन पडले बाई. हा पापड्या वाळल्या बरं का. चांगल्या कडक झाल्या मस्त. कावळे नेल्या का काय कानू बाई काय त्या कोपऱ्यावरच्या. यांचं तर अजून पत्ता नाही. मला म्हणा आवरून ठेव आपल्याला दवाखान्यात जायचंय. पण कुठं गेले काय नो. नंबर लावून ठेवलाय सकाळपासून दवाखान्यामध्ये. चला आता आहे ना जाऊनच पाहते यांच्याकडं. आल्या गायची ना येस टोचली फिरवलीच नाही. आहे गॅप हा हातचा पाय बरं जाईल ना ते बोल किडे पडतील ना अशा ना. हां बस गप उभी राहा आता. खाव काय मी तुमची वाट पाहते तिकडच. अगं तू वाट पाहते गज खरं आहे. हा पण आता ये गायला का 8 दिवस झाले येसन टोचली. हा अहो तिची येसनच फिरत नव्हती. मग ती केव्हाच आता कोणी जोडी पाहतो धरू लागायला. हा. पण एकट्याला काही धरून द्यायना. पण धरली डेअरी करून मग दिली फिरून. अहो हे शान पावडी घ्यायची हे शान वडून तिकडं बाजूला थोडंसं हे करायचं. नाही आता मी सगळं मिस करतो. आता काय तू टेन्शन नको घेऊ. शेणही मिस करतो जरा चारा पाणी मिस करतो शेतीतही पाहतो पाणी बिणी भरायचं काम. अजून काय करायचं सांग. बरं मी काय म्हणते हां ते दवाखान्यात नंबर लावलाय ना. मग लावलाय नंबर. मग केव्हा निघायचं. मग एवढं लोक जाऊ काय करते. पार ना दिवस वर आलाय. अरे मग 8 आणि 9ला जाऊन बसायचे काय तिथे 11ला दवाखाने उघडत आहे. अहो पण गेल्या गेल्या पहिला नंबर आपलाच घेतील ना म्हणजे. हा पहिल्यांदा घेऊन काय करते काय तुला लय वाढ लागली. टायमाने गेलं ना तर डायरेक्ट शेवटी नंबर लागतो मग. नाही ना मी नंबर टिप द्यायला का मी डॉक्टरशी बात करेल तिथे गेलो का नंबर कोणाचा आहे म्हणून तू एवढं काय घाबरती. तुम्ही फोन केला होता ना आणि मग फोन करेल का पहिलाच नंबर आहे आपला. हा. तुला नेमका आजच पापड्याचं गाणं काढायचं होतं का तुला. अहो आता ते केलंय मग वाळ टाकाय नको का अशा नाही तर ते आंबूस वासील त्यांचा. अरे पण तुला माहिती होतं ना आपल्याला दवाखान्यात जायचं म्हणून. हा आहे त्या मंगीच्या पोराला म्हणले लक्ष ठेवू पापड्यानं. मग राहील का ती. मग नाही तर गेल सगळ्यात तोच खाऊन. अहो त्याला 10 रुपये दिले बिस्किटच्या पुड्याला. त्याला म्हणले आम्हाला व्यवस्थितच बसून राह. नाही तर नेल त्याच्या घरी नाही तर नाही येणार. ते पोरेले बरं नेलं तर नेऊ द्या 2-4 काही तुमचं धन खाणार आहे एवढं आवरा. अरे मग मोजून तुला का बाय काय माणूस आहे. हा करायला नेट लागत आहे. बरं नेट कोणला लागलंय. मला लागलंय ना. आणि मी दाबू लागले का 4 पापड्या दाबल्या नाही तर लई लगेच मोठा उपकार केला जसा माव. अरे हा हे बाय 4 पापड्या दाबल्या आणि मला लगेच म्हणते शांती आहे. मला लई कळ लागली का. बरं तुला केल्या खायला का गुलगुल खात चाल. आणि तुम्ही नाही खाती का बुजून खाती नाही का. खातो ना. मला तर मग रोज म्हणते शांती चहा ठेवू मला पापड्या बुडून खायच्या चहामध्ये. हा ना हा एवढ्या पापड्या तर तुम्हाला एक दिवसाला लागत आहे. तुला लगे बाय खायचं दिसत मला लगेच. तुमच्यासाठीच करीत ते कुरू 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 खात बसा त्या. अरे पण तेवढं काम आहे मला माकू करून घेते ना तू. हा चला आता लवकर जायचा तो डॉक्टर निघून. चल लवकर पैसे घे सांग. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदाद एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अरे ही जोडी कुठं निघाली. अय बाबराव काय काय करा कुठं निघाली जोडी. जोडी आता भाऊ निघालो ना दवाखान्यात. दवाखान्यात हा काय काय तब्येत बरी नाही काय. ये तो वहिनीची. वहिनीला हा वहिनी तर चांगली दिसते की. अरे तिथं काय दष्ट पुष्ट दिसते तुला. हा मग पण आता आमच्या लग्नाला 10-12 वर्ष झाले ना रे. बाबराव हा म्हणजे काय गुड न्यूज आहे का काय. नाही रे बाबा अजून काच काय चाललंय घेऊन दवाखान्यात नंबर लावलाय. मग डॉक्टरनं बोलवले आज. हे डॉक्टरकडे नंबर लावलाय हा तपासायला चाललोय. तपासायला. हा कोणत्या दवाखान्यात चालले. हा गावने. हागावणे डॉक्टरकडे. हो बाबूराव त्या डॉक्टरकडे जाऊ नका. का काय तुम्हाला फरक पडणार नाही बघा. तुला काय माहिती. भाऊ मला चांगलं माहिती आहे. मी अरे? गावातले सगळे डॉक्टर चांगले ओळखतो बाबूराव. अरे गंगाराम आमचा ना फॅमिली डॉक्टर आहे तो. फॅमिली डॉक्टर असला तरी काय उपयोग नाही. त्याची बायको चेक करणार तिला. मी काय म्हणतो ऐका माझं. हा ते मानमोडे डॉक्टर आहेत ना मॅडम आहेत तिथं हा त्या चांगल्या मॅडम आहेत.
कुठे आहे तो दवाखाना? ए आपल्या इथंच आहे ना सायखेड्यातच. सायखेडा? बस स्टॉप आहे का? हा बस स्टॉप पासून उजव्या हाताला सरळ गेला का? हा हा तिथं कोणाला विचारलं तरी तुम्हाला लगेच सांगतील. माळमोडे. मानमोडे डॉक्टर. अरे पण नंबर लावून ठेवला रे गंगाराम आम्ही इकडं. तुम्ही माझं ऐका, मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतो बरं का. तुम्हाला पटलं तर बघा बा. ये ना लेडीज स्पेशलिस्ट आहे हागवणे. हा हा हो पण वहिनी मी काय म्हणतोय, हा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे हा का नाही? हा हे मोठं असं काय नाही. हो तसं नाही बाबूराव. हा आतापर्यंत मला सांगा तुमच्या बरोबरच्या माणसांची लग्न झाली हा हा? हा. हा, तसं म्हणायला गेलं तर चांगली पोरं आहेत त्यांना. हा पोर झाले त्यांना. हाय का नाही? हा. काय कायच्या लग्नाला आलेत पोरं. हा आलेच त्यांना. तुम्हाला काय आहे का? नाही अजून काहीच नाही. हा म्हणून सांगतोय तुम्ही मानमोडे डॉक्टरकडे जा, लगेच फरक पडेल. आईला काय डोक्याला ताण झाला. गंगाराम भाऊजी याच्या आधी सांगायचं होतं ना. आता मला बाबूरावनं असं सांगितलंच नाही तर काय सांगणार मी. मग आता मी काय गावात टिमकी घेत बसू? हा भाऊ कोणता डॉक्टर आहे मला सांगा, कोणता डॉक्टर आहे मला सांगा. माझ्या बायकोला नाही तपासायला. अरे हा? पण बाबूराव आपण चांगले दोस्त आहे, हाय ना? मग आहे दोस्त तर मग. हा मग कधी लक्षात ठेव, हा. मित्राला अडचण आली तर मित्रच मदतीला धावून येतो ना. मग का रे हा. मग तू इतके दिवस माग यायचा. हा. मग तू का रे इतके दिवस बनला नाही? हा, तू मला काय बोललाच नाही. का रे गंगाराम? हा मग तू याच्या आधी जर आम्हाला बोलला असता. हा मानमोडे डॉक्टर आहे आपल्याकडे. हा? काय झालं बाबूराव माहितीये का? हा. ती मॅडम आहे नाशिकची. नाशिक तू. हा हा ती आत्ता 2 महिने झाला आपल्या गावात आली. हो का? हा रोज येऊन जाऊन करते बिचारी. अपडाऊन मग नाशिक ते सायकडा. हा मग हा. किती जणांना फरक पडलाय बाबूराव तिच्यापासून. हो का? हा मग बरं का बाबूराव, हा जो वहिनीला प्रॉब्लेम होता ना हा तोच प्रॉब्लेम आपल्या गावातल्या 30-35 बायांना प्रॉब्लेम होता. हो का? हा हा. आता त्यांना दिवस गेलेत. अरे तुलाच काय माहिती राहते रे 30-35 बायाला प्रॉब्लेम. मग तू प्रत्येक घरी जाऊन असं विचारत राहतो का? तसं नाही बाबूराव, आज बरेच जणांचे लग्न झाले, त्यांना मूलबाळ नाही झालं तर गावात चर्चा होती. आईला तुला ना बुजा दे. तेच उद्योग येड्या. याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस. बस ये तुला फक्त खोडी काढ. म्हणजे खरं बोललं की सख्या आईला राग येतो बाबूराव. हा म्हणजे मी तुमच्यात वैयक्तिक बोलायलाच नव्हतं पाहिजे. जा बाबा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, मला तर काय करायचं. बरं शांत काय करते बाई? हे म्हणते गंगे म्हणते मग मानमोड्यात जायचं का? मी काय म्हणते बरं झालं त्यांनी सांगितलं. आता ते काय म्हणत्या 30-35 बायांना गुण आला. बर. हा म्हणजे आता मला येईलच ना हो. मग आपण काय करू, त्याच डॉक्टरकडे जाऊन पाहू. त्याच मॅडम जायचं का? मॅडमकडे. हा हा आता मला पटलं वहिनींचं. म्हणजे बरोबर. वहिनींचं डोकं चालतंय बाबूराव, पण तुझं डोकं चालत नाही रे. नाही भाऊ आता येतो आम्ही गंगाराम. त्याच मॅडम जाऊन येतो. त्यांचं डोकं नाही एवढ्यात नुसतं बधीर झालंय. फक्त खायचं सोडून काहीच उमजत नाही त्यांना. बोल डोकं चालायला काय आहे सांग बरं. जर पोरं सोर असते आणखी डोकं चाललं असतं. पण याला डोकं आवड झालं मावाला करत. पोरं सोर होतील कश काय सांगा ना. काय? हा? तुम्ही नुसते खाते झोपात आहे. म्हणजे? हा? हायला म्हणजे हा पण मोठा प्रॉब्लेम दिसतोय मग मला. हा बाबूराव हा. तुम्ही आहे ना हा बाबूरावला खायला कमी देत जा. तो 2 भाकरी खात असेल ना हा. तर अर्धीच भाकरी द्या. अहो तुम्हाला सांगते खायचं साठी तर अजिबात तोंड ताब्यात नाही. चटकं मटकं खायला लागत रोज. खाऊन खाऊन त्यांची ढेर पाहिली केवढी गंगाराम आली. हा. हे बघ ही काय करते माहिती का? झोप यासाठी ना मला भात देते थाट भरून 2-2 बाजरीच्या भाकरी. आणि असं जेवलो का असं टारा झोपतो मी. फार दिवस उगत तरी उठत नाही मी. तुम्ही एक काम करा, भात बीत सगळं बंद करा आणि अर्धीच भाकरी द्या, म्हणजे बाबूराव झोपायचा नाही. आता अर्धी नाही, आता बंदच करते डायरेक्ट. हा हा म्हणजे झोप लागणार नाही बाबूराव. हा हा अहो चला ना, ती मॅडम जाईल निघून परत. नाही चाल ना मग. ए, मग? गंगाराम हा. येऊ का आम्ही? हा या. बरं झालं सांगितलं बरं का. हा. चल ए शांती चाल. पण दवाखान्यातच जा बरं का. हायला बाबूरावकडे म्हणलं टाइमपासला यावं तर बाबूराव गेला दवाखान्यात. हायला आता कुणाकडे जावं पण आपलं टाइमपास थोडा करायला. हायला असं करतो तर रमेश कांबळेकडेच जातो, त्याच्याकडे मस्तपैकी टाइमपास करतो थोडा. काय ऊन पण लय झाले. जातो मस्तपैकी, त्याच्या घरी फ्रीज आहे मस्तपैकी आहे ना, त्याच्या घरात दूध दही ताक असतं. मला तर लय दही आवडतं. साखर दही घेतो आणि खातो मस्तपैकी जाऊन. जुनं सार गेलं बाबा नव नव आलं, असं कसं झालं सार नवीनच आलं. जुनं सार गेलं बाबा नव नव आलं, असं कसं झालं सार नवीनच आलं. नवीनच आलं बाबा नवीनच आलं. राम राम गोगे. राम राम गंगाराम. काय चाललंय? काय नाही चाललं मनावर टाइमपास. काही गाणं काही हे. चांगलं आज गाण्यावर मूड आहे. अरे आता गाण्यामध्ये लय इंटरेस्ट आहे मला. हा का? हा मग कुठं निघालाय? मी हा
यावं म्हटलं बाबूरावकडे जाऊन. बाबूरावकडे हा अगो गे हा मी बाबूरावच्याच घरनं आलोय. बर मग. बाबूराव आहे ना हा त्याच्या बायकोला घेऊन दवाखान्यात गेलाय. अरे हा नेहमी दवाखान्यात चक्र मारित येते. हा, ते आता घरी नाहीच. हा त्या बाईला काही पोर सोर होई ना, हा त्याच्यामुळे तिकडेच गेला असेल ना. हा दवाखान्यातच गेलाय. बाईलाच घेऊन गेला ना. हो हो. का त्याची तब्येत बिघडली काही? नाही 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 ना. ते आहे चांगल्या दणदणीत आहे. अरे मग तर मी त्याच्याच घरी चाललो होतो. पण काय फायदा आहे का जाऊन तिथं आता? नाही का? नाही ना. अरे, हा आणि तू कुठे निघला इकडं? काय मी पण निघालो होतो टाइमपासला. बर आता तो आपला जोडीदार नाही का रमेश कांबळे, माहिती आहे ना. हा, मग त्याच्याकडेच निघालो टाइमपासला मी. हा का? हा चल मग मी बी येतो तुझ्या बरोबर. तू पण येतो? मग आता बाबूराव घरी नाही, रमेश संग गप्पा जोडू थोडाशा. हा चल मग. माझा बी मित्रच आहे ना तो. हा चल. चल. हट. खाय ना, सगळं पांगून देते. खायचं जेव्हा येते तवाल्या हे पेटे पेटे किती खडून नमस्कार माऊली. नमस्कार नमस्कार का हो? नमस्कारला माग झाला राव तू तर आता. काय भाऊ आता कोणाला राम राम घालावा, हा कोणाला काय करावं, माझं डोकं चाला ना आता. का म्हणून डोकं चाला ना. अरे डोकं बदल हो गेलो. हे बाहेरचे घरचे कामं वावरातले, हा एक तर बायकोचा वैताग. हम्म. काय सांगतो. मला सांग वैताग कोणा मागं नाही बाबूराव. अरे भगवंतांनी प्रत्येकाला डोकं दिलेले आहे आणि ते डोकं आहे ना, त्या डोक्याचा चांगला वापर केला पाहिजे फक्त. बो माहित का वैताग आहे ना कोणालाच नाही. हा मी का? तुला सांगत नाही. अरे गावात सप्ताह उभा राहिला, तू भेटत नाही काही नाही म्हणून म्हणलो भेटावं प्रत्यक्ष. काय यायलाच वेळ भेटा ना भाऊ. काय सांगतो. नाही का? काय गावात येऊन करतो काय तो सारखे भेटले म्हणजे काय म्हणतील. हा तेव्हा ते बाबे आलं बाय मागे इतका वैताग राहतोय ना. हम्म. तेव्हा जनावरं पाहायची, शेती पाहायची, परत पाणी लावणी पाहायचं. हम्म. हं? काय इतका परपंच माग लागेल ना तर काही मापच नाही. सगळ्या गोष्टी तुलाच करायच्या बा, हा घरातल्या दारातल्या. आता एकटाच येणार रे भाऊ. मा आता खाली कोण नाही ना करायला. आता तो कसा आहे भाऊ, हम्म. तो आता खाली सुना मुलं आहे. हम्म. तू काय आता रिटायरमेंट झाला तो तुला काय तू झालाय मोकळा आता टव काय गप्पा मारा. नाही बाबूराव माझा प्रपंच आहे ना हा. एकदम मस्त. इतका प्रपंचावर मी खुश आहे हा. ना. दोन्ही मुलीचे लग्न झाले, हा. मुलगा इंजिनियर, सुनबाई इंजिनियर, हम्म. आणि घरी शेती लावून दिले. आई ते 3-4 लाख रुपये येतात दराव मला. नाही, तो मी बरं. खूप खुश आहे भाऊ. नाही बरं आहे बाबा. तुझ्याबद्दलच थोडंसं वाईट वाटतं मला, पण आता काय करू गाड्या. लय वाईट आहे आता काय सांगतो. हं? अरे मला मुतायलाच सवड नाही मुतायला. बाई एवढ्या गावऱ्या थापल्या होत्या म्या, तर अवघ्या 4-5 गावऱ्या राहिल्या. एवढ्या गावऱ्या कोणी नेल्या काय नो. हा आता आली वळी ना, त्याच्यामुळं नेल्या असतील कोणतरी पोरांनीच. काय लोक आहे बाई, यांना गावऱ्या सुद्धा पुरती नाही. थापावा का नाही शान. एवढ्याच राहिले आता. बाई हे कोण आहे? भास्कर नाना दिसतं का बाई? पाहू दे बरं. काय ते पाणी बिणी घेतो का काय. अरे पाणी नको, मी पाणी पिऊनच आलो. हा तू ये ना लावून लय प्रपंचाच्या अधीन झाला. नाही भाऊ आता मला सुटकाच नाही. अरे प्रपंच आहे दुःखाचं मूळ आहे, नाही तू म्हणतो ते बरोबर आणि आहे. चौखडे इंगळे असा अभंग आहे. बरं आहे का भास्कर नाना? हा बरे हो. लय दिवसांनी दिसले. मग मी हाच प्रश्न माझ्या जोडीदाराला विचारला. हा हे भेटत नाही काही नाही, कधी फोन नाही. म्हटलं मग चला प्रत्यक्ष भेटायसाठी आलो. अहो आम्हाला काची सवड आहे नवरा बायकोला. हा भास्कर नाना, हा बाई पहिले तर तुम्ही सारखी यायचे घरी. हा येत होतो वहिनी. आता मला बी नातू झाला ना. हा ना. हा 2-2.5 महिन्याचा नातू आहे. हा का. आणि एक प्रॉब्लेम काय आहे, सुनबाई जॉब करते माझी. हा हा सुनबाई बी इंजिनियर आहे, मुलगा इंजिनियर. हा. मग ते बाळाला मी सांभाळीत बसतो मस्तपैकी. हा हा त्याच्यामुळे तुमचं घर येणं जाणं आहे ना ते बी लई कमी होऊन गेलं. हा तेच यांना मी एक दिवस म्हणले हम्म. हा भास्कर नाना तर येतीच ना आता. पहिले तर पारी एका ताटात जेवायचे 2 जण. हा ना हा ना हा ना. मग त्याच्यामुळे मला आज आठवण आली, म्हटलं चल प्रत्यक्ष आहे ना भेटू त्यांना. हा राहते प्रत्येकाच्या माग काम. हा मग काय. ए, शांते हा बरं तुम्ही काय स्वयंपाक पाणी झालाय का. अहो सगळं आवरले, तुमचीच वाट पाहत होती. ए गोगे हम्म. चालतंय का 2 तास जेवण करू चला. अरे मी नाश्ता करेल रे. नाश्ता केलाय. हा मी नाही करेल अजून नाश्ता. मलाही भूक लागली. हा चल हिला काय झालं आता. काय शांते ते तू वांटे करते काय. अरे काय त्याला काय खायचं दांड वाटते. काय खाते रात्र ओ दिवसाचं. थोडस पाणी दे ना. हे? पाणी दे ना. काय खाल्लं का रात्री आंबट टिंबट. वय जाय घरी वय उठ रे. अहो लय मळमळ होऊ राहिली, पाणी द्या ना जाय तुम्ही. वय घरी जाय वय आराम करत वय उठ. बाई लय चक्कर येऊ राहिली. हा उठ. बाबूराव
हा. रात्री कायची भाजी खाल्ली होती रे? काय ते अरे सारखं काही ना काही खातच राहते रे. दही खाय, ये खाय, ते खाय. का द्राक्ष खाल्ले? फ्रीज मध्ये द्राक्ष होते. हा का? अहो नुसती उलटी हो राहिले. तू जाऊ कर तू. वहिनी काही द्राक्ष ब्रक्ष खाल्ले होते का? काय आहे ना, द्राक्ष जास्त खाल्लेली सुद्धा होतं बरं का? काय ग शांती? काय झालंय? अहो नुसते उलटी सारखं हो हा? राहिले. काही पडत पण नाही, नुसतं मळमळ झाली. अरे काय तू अंडा काय रात्री काय खालतं काय? हा? अहो कुठं काय खाल्लं, डाळ भात खाल्लं फक्त. रात्री द्राक्ष खाले ते फ्रीज मधले. 4-5च खाल्ले फक्त. तुला सांगितलं ना आंबटचे मठ खात जाऊ नको म्हणून. बाई नुसती मळमळ हो खायला राहिली. तुला आहे ना तोंडच हातात धरता येत नाही. हा रात्री दही खाऊ नको म्हणलं. हा चल उठ 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 ना, घरी जाय उठ, आराम कर उठ. जाय तिकडे तोंड बिन तुई आणि आराम कर. कोरा चहा पिऊन पी. हा बाई नुसते चक्कर आलेवाणी झाले हो. हा चल चल घरी चल, तुला घरी नेऊन घालतो वाटलंच. चल काय बाईच्या अवकाळा चालल्या हो, कमाल झाली. मी काय आता बघे. हा. चल ना 2-2 घास जेवण करू चल. 2-2 घास? हा 2-2 घासाने नाही बागणार आता. मग डाब्यावर जायचंय आता, कायला नानाच्या डाब्यावर. कायला काय आला म्हणजे? पार्टी दे मला आता. काय बदल? येडपट डोक्याच्या कळत का तुला? चक्क उलट्या झाल्या वहिनीला, कोरड्या उलट्या. मग कोरड्या उलट्याचे काही रात्री ना आंबट चंबट खाल्लं, द्राक्ष म्हणली ती आणि दही खाल्लं. येडपटच झालं. अरे दिवस गेले, वहिनीला कोरड्या उलट्या हो राहिल्या. नाही रे बाबा, नाही रे बाबा, डॉक्टरने मला सांगितलं तुम्हाला पोरसवर नाही होणार. अय चक्र धुवून डवळे झाले का? मला 3 पोरं झालेले, कोरड्या उलट्या झाल्या बाईला का? दिवस गेले. अरे काय बोलतो गो घे तू, माझ्या डोक्यात नको खोळ घालू. जे नाही ते दवाखाने केले भाऊ मी. हा. मावले हात टेकले. हम्म. डॉक्टरने मला सांगितलं का बाबूराव तुमच्या बायकोला पोरसवर होणार नाही. बाबूराव, हा. आत्ता माझ्या लक्षात आलं. काय? तुला डॉक्टरनी सांगितलं ना पोरसवर होणारच नाही हा, म्हणून. नाही नाही ना? हा. बस बस बस, आत्ता माझी टूप पेटली. आता काय? अरे लय जीवाचा मित्र आहे तू माझा. काय तुला सांगावा का नाही, असा पंचायत झाली मला राव. आता काय सांगायसारखं असं काही वेगळं काही नाही ना. नाही, मग नाही, सांग ना, मग तू मापासून काय लपितो काही गोष्टी. अरे सांगितलं ना त्या गोष्टीचा बाबा, असा स्फोट होईल, एकमेकाचे खून पडतील ना. अरे आपण एका ताटात जेवेले जरा विचार कर जरा सांग. नाही बस, सांगूशीच वाटून नाही राहिलं. आणि एक मन म्हणतं सांग. सांग रे तू, ये नको घ्या लपू नको मला सांग. मी 2-2.5 महिन्यापासून तुझ्या घरी का आलो नाही ना, हा त्याचं कारण सांगू का तुला आता मी? सांग ना काय कारण. अरे मी जर काय पाहिलं नाही या डोळ्यांनी, त्या डोळ्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. मी जे बघत होतो ना तुझ्या मळ्यात, हा. तुझ्या घरी येऊन, हा त्याच्यामुळे मला तुझ्या घरी बी येऊशी वाटा ना. बाबा बाबा काय जे पाहत होतो पण ना, काय पाहिलं काय नाही सांग ना तुम्हाला. अरे लय भयानक पाहत होतो मी. अरे सांग रे भाऊ, सांग रे. सांगताना माझी बोबडी वळल का काय असं झालं मला आता. हायला तू का आता काय लपून ठेवतो काय आता. आणि लपल्याला त्याच बरे भाऊ असं वाटू राहिलं मला. लपेले ना त्याच्यातच समाधान मान तू बी. कसं काय? तुला सांगायचं की नाही? नसं सांगायचं पहिलं निघ बरं इडून, लगेच निघ बरं, नको माडवा केलं ताण. हा का? हा ए सांगतो बाबा, हा, सांग पटकन मग. तुझा आग्रहच आहे ना, हा. आणि माझी बी इच्छा आहे सांगावा. हा, सांग. हा जीवलग मित्र आहे तू. हा सांग. अरे बाबा हे दिवस आहे ना तुझ्या बायकोला, हा. हे तुझ्यापासून नाही गेले. मी म्हणतो ना तुझ्यापासून गेलेच नाही. तुला डॉक्टरने रिपोर्ट दिले नाही, 1 नाही 2 नाही 3 डॉक्टरचे रिपोर्ट काय आले का ह्या बाईला पोर सोर होणार नाही. हा आणि तुझ्या बायकोला दिवस का गेले हे माझे आता टूप पेटले. तेच पाहत होतो मी डोळ्यांनी. मग कसे गेले? मळ्यामध्ये घरामध्ये काय काय पाहत होतो ना, हा का आता ते बी सांगू का नाव बी सांगू? अरे सांग नाही तर बाय चपला तोंड जोडी चावला आता. हा पटकन सांग. नाव बी सांगू हा का? सांग टपक्यान. तो गंग्या नाही का तो? हा, त्याच्यामुळं तुझ्या बायकोला दिवस गेले. तो ते माळ्यामध्ये झोपडं नाही बांधेल का? हा पाऊस आला का लापायला तिडं, हा हा तो पाऊस राहिला बाजूला, हा गांग्या आणि तुझी बायको. अरे 2-2 तास तिथं राहायचे ना राव. तो पाहिले का? आणि त्या झोपडीमध्ये आणि मी बांधाच्या कडाला पश्चाताप करायचो. अरे 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 बाबूराव, हा. अरे दिवस गेलेवच त्या स्त्रीला कोरड्या उलट्या होतात. ए काळ्या दगडावरली रेगे. ए तू निघ बरं गुग्या इकडून. आणि तुझ्या बायकोला दिवस त्या गंगाराममुळेच गेले. तू आता निघतो का इकडून? निघतो का हा. मग सालाने राहू का? चल निघ बरं, निघ बरं तू निघ पाहिला. आईला माझा जीवाचा जीवलग मित्र आहे माझा गंगाराम, आणि असं करणार नाही तो. आणि या गुग्या आलं काही मला सांगत सुटलं, डोक्यात घाली सुटलं. हां हिचं तोंड हातात नाही, काही आबार गोबर खातं, द्राक्षे खाय, कुठं दही खाय, आंबटचं वस्तू खाय. हां नुसतं खायला तोंड चालू याचं नुसतं. हां काहीच कामाची नाही बायको गाडचीन, आणि बसले कोरड्या उलट्या करीत. आणि लोकांना म्हणायला झालं बाबा आज झालं तसं झालं, काही लोक डोक्यात खुई घालून त्याच्या. हां
बाबूराव घरी नसला म्हणजे बरं होईल बा. म्हणजे मला आहे ना वहिनीवर मन मोकळं बोलायला गावलं. कसं आहे मनात काय शंका असते ना खडखड बोलावं बाबा माणसाने. या वहिनी. आय 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 लय तू आता आले काय तुम्ही? हे काय आत्ता चालू आहे? काय चाललंय? काय नाही बाई, लय दमते काम करून करून. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी काम अजिबात जास्त करायचं नाही. घरातले कामं करायचे, बाहेरची कामाचं काय घेणं देणं आहे. मला ना आता एवढ्यात 1-1.5-2 महिन्यात कामच होईना, नुसतं थकवा येऊ राहिला. म्हणजे थकवा येतोय का? हा ना. मग दवाखान्यात जायचं, एखादं सलाईन लावून घ्यायचं. अहो गंगाराम, नुसते हातपाय गळाले. तुम्ही आहे ना स्वतःची काळजीच घेत नाही बघा. आणि नुसतं कधी कधी ना चक्कर आल्यासारखं होतं आणि नुसती मळमळ होती. हा का? हा. नाही माझं ऐका, पैसे बिशे नसले तर मला सांगा, हा. मी पैसे देतो. दवाखान्यात जा मस्तपैकी. हा ना, त्या दिवशी लय उलट्या झाल्या मला, तशी तब्येतच बिघडली माझी. अरे 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 उलट्या झाल्या? हा ना. अहो गंगाराम, इतका चिगाट माणूस आहे ना, तुम्हाला सांगते, त्याचा माझ्यात काही जीव नाही आहे, नुसता पैशात जीव आहे त्याच्यावाला. मला चांगला बाबूरावचा स्वभाव पहिल्यापासून माहिती आहे. हा. आम्ही तर लहानपणाचे मित्र आहे. शाळेत होतो ना, हा. मस्तर नाही सांगत, एकदा तर आहे ना बाबूराव नाही ना हम्म. त्या पोरीच्या दप्तरातलं 10 रुपये काढून घेतलेलं. पाहिलं ना. आता घेऊ द्या घेतलं तर, पण त्या 2 पोरांनी बघितलं. ते एक होता तुषार म्हणून पोरगा, हा. आमच्या वर्गातलाच होता, आणि एक होता तो विलास म्हणून. हा. त्या दोघांनी बघितलं, सरांना सांगितलं. हम्म. जी सरांनी असा मारला ना त्याला, सरांचा तर मार खाल्ला. अहो घरी असेच करते, लय चिगाट वागते. त्यांना म्हणलं ना काही खायला आणा, तर मला सारखे खाऊ खाऊ माजली आणि सारखी झोपती खात राहती. तुम्हाला सांगते गंगाराम, 8 दिवस झाले मला आहे ना सारख्या चिंचा खाऊशी वाटले हो. चिंच? हा. पण त्यांना म्हणले मला आहे ना चिंच आणून द्यावं, तर मला म्हणते काय आंबाट चिंबाट खाती आणि उलट्या करीती, त्या बाई आजपर्यंत आणून नाही दिल्या. चिंचा खाऊ वाटल्या? हा. ह्याला म्हणजे एकदम गुड न्यूज आहे म्हणायचं. मग कसली हो? काय वहिनी, तुम्ही पण असं आहे ना, तुम्हाला बारक्या पोरागात समजून सांगायला लागतं. मला तर असं वाटतंय हे तुम्हाला दिवस गेले. काय सांगत आहे गंगाराम? हा, मला पण आहे ना असंच वाटतंय बरं का, थोडं थोडं. कारण अशा कोरड्या उलट्या आहे ना मला ह्याच्या आधी कधीच झाल्या नाही. वाटत नाही. हा. 100% सांगतो मी. बाई खरंच म्हणत्या, तुमच्या आहे ना तोंडात साखर पडो. 100% उलट तुम्हाला मूल बाळ झालं ना, हा. मला पहिली मिठाई आणून द्यायची. अहो आता काय सांगू गंगाराम, पहिली मिठाई म्हणजे पहिला फोन तुम्हालाच राहील. हा. हे ना सगळी तुमची कृपा आहे. माझी कृपा? हा. हा, मी काय केलंय? हो, तुम्ही जे दिलंय ना मला, ते मा नवऱ्याने सुद्धा आजपर्यंत मला दिलं नाही. 10-11 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण त्यांनी आजपर्यंत तुमच्यासारखं दिलं नाही मला. ही सगळी ना ही तुमचीच कृपा आहे आणि हे तुमच्याच पायाच्या पुण्याने सगळं. नाही नाही नाही, हे का कसं आहे माहिती आहे का, हां. आता तुम्ही म्हणताय बाबा माझी कृपा आहे, हां. पण काय नाही, जे तुम्हाला पाहिजे होतं ते मी दिलंय. बाकी काय येतं? हो ना, तेच म्हणते ना मी. हां. जे मला पाहिजे होतं ते तुमच्यापासून भेटलं ना मला. मग माणसाने माणसाला सहकार्य केलं पाहिजे ना. हां. हा, मग हा विचार पाहिजे का नको? हा ना, तेच ना मग. असं. नाही पण जाऊ द्या, हां. मला पण बरं वाटलं बा बाबा, तुम्हाला दिवस 100% गेले. ऐका ना गंगाराम, हां बोला की. सांगा ना, मला मुलगा होईल का मुलगी होईल? माझी तर अशी इच्छा आहे, हां. तुम्हाला मुलगाच होणार. मुलगा? हा. मला आहे ना पहिली मुलगी झाली तरी चालेल, मला मुलगीच आवडती. मुलगी आवडती? हा. मग मला एक सांगा, मुलगी झाली तर तुम्ही नाव काय ठेवणार मुलीचं? तुम्ही सांगा ना, काय नाव ठेवू सांगा बरं. मी सांगू? हम्म. मुलीचं नाव हा. कसं आहे म्हणतात ना, हा. पहिली बेटी धनाची पेटी, बरोबर. आहे ना. हा. म्हणून तिचं एक काम करा, वैष्णवी नाव ठेवा. वैष्णवी? हां. आणि मुलगा झाला तर? मुलगा झाला ना तर एक काम करा, त्याचं मस्तपैकी अजय नाव ठेवा. आजी चांगलं नाही वाटत हो. चांगलं आहे वाटत? नाही. मग तुम्हाला कुठलं नाव आवडतंय? तुमचं नाव काय? गंगाराम? हां, माझं गंगाराम. आपण गवरूनच नाव ठेवू ना.
आता माझं गंगाराम म्हणलं वरून मग त्याचं नाव गणेश ठेवायला लागेल. हा गणेश ठीक आहे. हा गंगाराम गणेश. हा हा बरोबर आहे. हा बरोबर आहे, असंच पाहिजे नाव, पण चांगलं शोभलं पाहिजे ना. गणेश नाव भारी वाटतं. हा एकच नंबर नाव आहे. काय काय करू राहिली रे? कुठं हा पुढं या काय? जवळ काय करू राहिली? काय करू राहील पटके सांग. ते हा मी घरीच पाहतो कुठे गेली हा अहो माई ना तब्येतच बरी नाही पण आले होते. तू आता त्याला काय रोग झाला? काय झालाय? खाती खरदळती मशवारी पोचली, तुला झालं काय? काय झालं काय तुला? अय बाबूराव, आल्या आल्या का उरता आणायला लागलाय? काय तू आता अजिबात बोल लोक मध्ये बाबूराव अजिबात बोल लोक मध्ये बाबूराव. सगळं ऐकलं हा? हा? काय ऐकलं तू? ऐक हा? जरा माझं. तू शांत बसशील का जरा? हा नुसता आल्या आल्या लावली बडबड त्या वहिनीच्या माग. तू काय झालं काय तुला? तू तू का तिला घेऊन बसला? का बसला घेऊन तिला? अरे ती माझी वहिनी आहे म्हणून मी घेऊन बसलो. काय म्हणायचं आहे तुला? हा काय गुलगुल गोष्ट चाललं तुमच्या दोघांच्या? मी ऐकलं सगळं. आमच्या हा? दीर भाऊजायचं काय काय चाललं ना, तुला काय करायचं आहे? तू तिला म्हणतो तुला दिवस गेले चिच का वाटलं ती म्हणती. हा मग? हा? अहो अय, अय, दगडच घाली आता. बाबूराव शांत बस बरं का. दगड घालीन म्हणजे? अहो ते तसे नाही म्हणले. ते गंगाराम म्हणा वहिनी तुम्ही हल्ली ना लय बारीक होत चालले असं म्हणत होते. ते म्हणले कामाचा लोडच तेवढा आहे माव, त्याच्यामुळे ना मला जेवणच जात नाही म्हणले. असा आमचा विषय होता. असं होता. हा हा बरोबर आहे का नाही हो? बरोबर आहे. हा. तुम्हाला ना तुमच्या मनात भलतच येत राहत बाई. हा का? मग काय मग मी माघारच घेऊ का? ऐका त्या कुठं आणि चाला त्या कुठं. तुला जर पोरगा झाला पोरगी झाली तर हा. नाव काय ठेवायचं दोघायला? याला विचारू ठेवते काय? हा कुठं बोलले नाही तुम्ही आता? अहो ती माय मैत्रीण बाळातीन झाली ना. वैष्णवी नाव ठेवायचं, पोराचं नाव गणेश ठेवायचं गवरून. हा? हा म्हणजे हा? बाबूराव हं? सगळं चूर्ण ऐकत होता म्हणायचं तू. मी पाठीमागून ऐकत होतो. ऐकायची काय गरज होती चूर्ण? मग? समोर येऊन ऐकायचं ना मग. तू का घेऊ बसला मा बायकोला? अय हा? लय बोलू नको, ती माझी वहिनी आहे. मी तुला आतापर्यंत चांगलं म्हणत होतो, तुला मी दोस्ती केली शेवटपर्यंत करीत होतो. म्हणजे बाबूराव तू मला बोलतय? तुलाच बोलतोय मी. हा तुला एक सांगू का? काय? तो घुग्या नाही का? हा हा तो घुग्या मला म्हणतच होता, तो 4 वेळेस बोलला. काय म्हणला? तो मला म्हणा बाबूराव अरे तो बायकोला उलट्या झाल्या ना. हा. या कोणापासून झाल्या म्हण? कोणापासून? बाय बायको तू आहे ना. हा मला रानामध्ये झोपडीमध्ये तुम्ही 2-2 तास राहायचे. आम्ही असं. आणि परत मी जर घरी नसलं हा. ना तर तू घरी येऊन बसायचा. म्हणजे मी घरी यायचो? हा हे तुला कोणी सांगितलं? मला त्या घुग्याने सांगितलं सगळं. पण मी त्याला म्हणलं "हे, असं नाही करा तो कारण की मा बदल म्हणलो, माझा जोडीदार आहे म्हणलो खास. हा पण तो म्हणा पाय बा तुला जर विश्वास असेल तर ठेव, नसेल विश्वास तर तू पाय म्हण. मग तो मा विश्वास घात केला काय? हा? काय? बाबूराव हा? म्हणजे तू त्या गुग्याचं ऐकलंस आणि आपल्या दोस्तीमध्ये दुरावा केलास? अरे बाबूराव तुझ्यासाठी मी काय नाही केलं? अरे शाळेत किती पोरांना मारला असेल मी तुझ्यासाठी. हा त्या सराचं डोकं फोडलं होतं, सरांनी तुला हातावर छडी मारली, तुझा हात सुजला होता, तर त्या सराच्या डोक्यात दगड घालून मी निघून गेलो होतो माहितीये ना? ए भो ते लाल पास दे सोड रे. हा, मग? त्याचा पाय. बाबूराव अरे मी माझ्या मोठ्या भावाला एवढा मानत नव्हतो तेवढा तुला मी मानत होतो. हा बरोबर भाऊ तो मानला आतापर्यंत. हा पण तो काय केलं माहितीये का? काय केलं? जे तो मास्तर मला हात सुजावला, हा. रक्त काढलं आणि तो ते रक्त सरांचं काढलं, बरोबर ना? हा. मग त्याचा बदला घेऊन राहिला का तू आता? हायला बाबूराव तुला नेमकं काय म्हणायचं ते सांग आता. अरे काय म्हणायचं म्हणजे काय? हा तू तर काय बोलतोय, काय बसतोय, सगळं माझ्या डोळ्याने ऐकलं, कानाने पाहिलंय. हा? बाबूराव एक लक्षात ठेव, ह्या जगामध्ये असं आहे जे समोर दिसतं ना ती कधी खरं नसतं. काय आणि माणूस नेमका बोलतो काय काय नाही ही तर कळायला पाहिजे तुला. खरं काय काय? हा त्यामुळे बाबा ऐकून दिवस गेले ना. खरं सांग आता. हा नाही त्या आता येणं फटकेल तुला आता मी. बाबूराव हा. आयलो मला तर असं वाटायला लागलं मी डोक्यात मारून घेतलंय. पण आयला बाबूराव अशी वाजवी नाही एक तुला. बाय नीट बोला. काय तुला अजून सांगतोय, तुला सांगतोय नीट बोल. तो म्हणजे आज मा बायकोचं नुस्कार करून ठेवली. ए बा हरामखोरा हा? बाबूराव हे बघ भावाच्या लायकीत राह नाही तर तुला खरंच लय मारीन आणि इथनं पुढे ना तुझं तोंड पण बघणार नाही. मग ए बघू सुद्धा नको, एवढं पुढे येऊ सुद्धा नको माघारी. येऊ नको म्हणजे तोही माझी जोशी तुटली आता. हरामखोरा हा. तुला लाज वाटायला तुला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. कुठं पालखीत पाय घालायला आला? हा? म्हणजे बाबूराव त्या गुग्याचं ऐकून तू असं म्हणतो का त्या बिचाऱ्या वहिनीला तू दोष देतो? माझ्यामुळे तिला दिवस गेले पण का? मला माहित होतं ना, हिला प्रत्येक डॉक्टरकडे नेऊन पाहिलं, हा. ट्रीटमेंट घेऊन पाहिली, तर डॉक्टरने एवढे नाही सांगितलं का हिला दिवस जाणार नाही. हा. हा? आणि मग तो पासून गेले ना.
ए बाबूराव नीट बोल बरं का हे बघ, मारीन. दातात पडे चावल्या काय दात पाडतील? हो त्यांच्याच पायाच्या पुण्यानी आहे सगळं. काय अहो म्हणजे त्यांच्यामुळेच मला दिवस गेले. झाली ना आता कबूल हा पाय रे काय क्या अय, झाली कडे कबूल बाबूराव झाली कडे कबूल हात सोड, हात सोड. इकडे इथं ये उभा राहा. ऐकून तर घ्या ना हा? तुम्ही. इथं उभा राहा पहिला. आणि ते काय म्हणतात वहिनी ते ऐकून घे. अहो तुम्हाला सांगते. सांग टपक्या टपक्या सांग आता नीट शांत. सांग टपक्या अहो तुमचा एका देवावर विश्वास नाही, एका भक्तावर विश्वास नाही, एका बाबावर विश्वास नाही. सारखे उठले का दवाखान्यात घेऊन जायचे. हो तुम्ही 2 दिवस तुमच्या भाच्याच्या साखरपुड्याला गेले होते ना. हा गेलो होतो तेव्हा बिचारे गंगाराम आले घरी आणि मला म्हणे वहिनी चला म्हणे गणपतीपुळ्याला. मला गणपतीपुळ्याला घेऊन गेले आणि तिथं स्वतः त्यांनी मला नवस करायला लावला. म्हण वहिनी तर तुम्ही नवस करा, तुम्हाला हा गणपती ना नवसाचा आहे पावलच म्हण. आणि मग मी गणपती महाराजाला नवस केला. म्हणले मला जर दिवस गेले ना, माझं जर पोट पाणी पिकलं ना, तर मी 101 नारळाचं तोरण बांधील. म्हणून ही सगळी कृपा आहे ना गंगारामची आहे, त्यांच्यामुळंच हे सगळं आहे. समजलं का आता तुला? समजलं आणि का? मी असा मोकळा आलो नव्हतो, हा प्रसाद द्यायला आलो होतो वहिनीला. घ्या वहिनी प्रसाद. हा अरे तू आहे ना मित्र म्हणायची मला लाज वाटायला लागली. कोणाचा पण ऐकून हरामखोरा तू बोलतोस हा. म्हणून तुला म्हणलं अरे या डोळ्यानं बघायचं आणि कानानं स्वतःच्या ऐकायचं. लोकांचं ऐका आणि गाडगबर पायका. हरामखोरा लाज वाटायला पाहिजे होती तुला. अरे मला का बायको पोरं नाहीत का हा. मी कशाला तुमच्या संसारात मीठ घालू. अरे मला तर लाज वाटते तुला मित्र म्हणायची. आणि इथनं पुढं लक्षात ठेव, तू आहे ना ती आपल्या 35 वर्षाच्या दोस्तीमध्ये आहे ना लायकी नाही ठेवलीस. आणि इथनं पुढं तू मला मेला असं मी तुला मेलो. एक लक्षात ठेव, चुकूनही मला तोंड दाखवू नकोस. आणि ज्या दिवशी तोंड दाखवशील ना बाब्या, तुला नाही सुजून ठेवलं ना गंगाराम नाव नाही सांगणार. अहो गंगाराम ऐका ना. हो पाहिले ना. हा जाऊ दे गेला सत्य हा अहो तुम्हाला थोडी लाज वाटायला लागत होती. तुमचा एवढा बालपणीचा मित्र त्यांनी तुमच्यासाठी काय नाही केलं. मग 2 दिवस का गे मग मी साखरपुड्याला गेलो. मग तो सांगायचं त्याला का साखरपुड्यावरून आले का मग आपण तिघही जाऊ. अहो तुम्हाला 10 वर्षापासून म्हणत होते मला या भक्ताकडे न्या, त्या देवाकडे न्या. तर तुम्ही म्हणायचे नाही नाही मा नाही देवा विश्वास. तर शेवटी त्या गंगारामनी बिचारेन तो मला घेऊन गेला. हा तो म्हण जाऊ दे म्हण, तो बाबराव घरी नाही आहे ना तर आपण जाऊ म्हण वहिनी चला. हा आणि आज त्याच्यामुळं आपण हे दिवस पाहू राहिलो. आणि त्याला तुम्ही वरून हे केलंय बिचारा रागाने गेला. मग तू आतापर्यंत म्हणली का मला का आम्ही जाऊन आलो म्हणून म्हणली का तो किती लपून ठेवलं काय हा? म्हणली का म्हणजे मग? कस काय सांगू मग तुला मी उलट झाल्यावर कळालं ना हा? हा? मग मला काय माहित आता मला दिवस जाते का नाही. आधीच काला सांगून ठेवायचं. एक तर तुमचा विश्वास नाहीये. नाही माझा नव्हता विश्वास हा. म्हणलं हे माणूस उठल आणि परत मला बडवील. तुम्हाला सांगते तुम्ही गेले होते तर माका 1 रुपया भाड्याला नव्हता. त्यांनी त्याच्या पदर भाडं खर्चून मला नेलं एवढ्या लांब गणपतीपुळ्याला. हा आणि तिडून तो 15 दिवसाला जाऊन प्रसाद आणायचा गणपतीचा आणि मला इकडं मळ्यामध्ये द्यायचा आपल्या झोपडीमध्ये. माहिती आहे का त्याच्यासाठी तो झोपडीत येतो आता. हा आणि तुम्ही काय त्या गुघ्याचं ऐकून त्याला म्हणत्या झोपडीत काला जातो आता आणि फलानं काला करीत होता. थोडीशी लाज धरा. हा बर 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 मी काय शांती हा तू आता खरं बोलत ना. अहो तुमचा माव विश्वास नाही का. हे बाय तुमची शपथ वाटलं तर. अहो तुम्हाला खोटं वाटत आहे का. हो वाटलं तर आपल्या ना होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन तुम्हाला सांगते का हे ना सगळं खरं आहे. अगं हा पण मग मला काय म्हणायचं हा. तू जर आधी बोलली असती तर मी काल एवढं माझ्या जोडीदाराला बोललो असतं. सांग बरं. अहो म्हणले तुम्ही मला आता कसे रागावले तसे तुम्ही मला रागावले असते. काला गेली त्याच्या संग असं तसं म्हणून मी तुमच्यापासून लपून ठेवलं. तर पाय आता याच्यावरून कसं झाला त्याचा माझ्या वाईटपणा झाला. आता तो माझ्याशी बोलणार नाही मी त्याच्याशी बोलणार नाही. पण आता त्याच्या घरी जाऊन मला माफी मागावं लागेल. बरं तू आता काय कर घरी जाय. हा हा बरं आता मी ना गंगारामच्या घरी जातो. हा जा त्याला जा. कसं कॅच करायचं हा. कशी माफी मागायची नाही. एक तर काय माहिती का तो शाळातला मित्र आहे मावाला एकतर हा. पहिल्यापासून. हा. आणि त्याचे मावले भांडणे झाले ना दुसऱ्याचे भांडणं झाले तो काय वर घ्यायचा दुसऱ्याला लय मारायचा. हा हा बरं तुझा आता घरी. हा आता मी ना गंगारामला भेटतो हा. घरी जाऊन हा. आणि त्याला वाटलं जरा घरी जेवायला घेऊन येतो. बर चालेल जाऊ का मग. हा जाय. हा माफी मागा बरं का हा त्यांची. मग माफी मागतो ना हा. तू जाय घरी. हा जाय. अहो भाऊ भावाला करीत नाही असा मित्र आहे मावाला 35 वर्षापासून मित्र आहे. या गोग्याचं ऐकून आहे ना माझ्या मित्रावर संशय घेऊन इतकं बोललं मी त्याला का काही मापच नाही. त्याला राग आला तो लगेच निघून गेला. चला त्याच्या घरी जाऊन माफी मागतो आणि त्याला घरी नेतो जेवायला. चला.